महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आता नोटीस बजावली आहे। मतचोरीच्या आरोपामध्ये चाललेला आहे। चीनमध्ये तुम्ही कळत किंवा नकळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर 2 ते 3 दिवसात तो माणूस अदृश्य होतो, कुठे जातो तेच कळत नाही। आज आमचे उपराष्ट्रपती अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत, त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा। कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं? तब्येत बिघडली। मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय? का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय? काय नेमकं धनकडांचं झालंय काय? आणि म्हणूनच की ज्या दिशेने हा राज्यकारभार चाललेला आहे, ज्या दिशेने आपला देश आपला महाराष्ट्र चाललेला आहे, आज परत एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे। हे जरा वेगळं आंदोलन आहे, हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाहीये। शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला माहिती आहे। पण आज मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना सांगतोय की 2014 साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती तशी तुम्ही जिथे जाल, जिथे बसाल, चहाच्या टपरीवरती बसा, अगदी केस कापायला सलून मध्ये बसा, कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा, सावलीवार सोडून कुठेही बसा। आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या, भ्रष्टाचारावरती चर्चा। आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जाते तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? का तुम्ही त्यांच्यावरती पांघरून घालताय? काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का, भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय? पटत असाल तर मग बघू, महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी। पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो, पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी परिस्थिती झाली। दबाव आहे माझ्यावरती, अरे द्या जुगारून दबाव। नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे। आणि काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे। तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात, कधीतरी मिळते। मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने। त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं, महाराष्ट्र वाचवून दाखवला। अरे सत्ता येते आणि सत्ता जाते, पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे। म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान, स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका, तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पलटाभोई थोडी होईल। आणि म्हणून ही आजपासून सुरुवात झालेली आहे। ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोहोचवता येईल त्या पद्धतीने पोहोचवा। आधी गणपती उत्सव येतोय, पोहोचवा, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काय आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत, या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत। एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि आजचं आपलं ठिकाण हे शिवतीर्थच आहे, शिवाजी पार्क आहे, दसऱ्याला भेटणारच आहोत, त्यावेळेला तर बोलेनच। पण आज या शिवाजी पार्क मधून आपण ही भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाल आणि महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवाल असा विश्वास व्यक्त करतो।
सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत झाल्यानंतर तर शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, मात्र रमी खेळायला वेळ आहे. त्यामुळे हे रमी मंत्री आहे, कृषी मंत्री नाही, अशी टीका माणिकराव कोकाटे यांच्या त्या व्हिडिओ प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. भ्रष्टाचारी मंत्री काढणार नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरूच राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. महायुती सरकारातील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई व्हायला पाहिजे असं देखील ते म्हणाले. आणि फडणवीसांवर कारवाई करण्यासंदर्भात कोणाचा दबाव आहे असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. जनाक्रोश आंदोलनात ते सहभागी होणार आहे. तर फडणवीसांकडून कारवाई होण्यासंदर्भात देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. फडणवीसांवर कोणाचा दबाव आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. सरकारचा जनताभिमुख कारभार नाही अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे. हे रमी मंत्री नसून क्रीडा मंत्री, रमी मंत्री आहेत, क्रीडा मंत्री नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहे. आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. जन आक्रोश मोर्चा ठाकरे गटाचा निघालेला आहे आणि या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी झाले होते आणि हा मोर्चा आता संपलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी यात बोलताना महायुतीवर टीका केलेली आहे. तर राज्यात ठिकठिकाणी ठाकरे गटाचा मोर्चा निघालेला आहे. मुंबई, कल्याण, ठाणे आणि नागपुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलन आता संपलेलं आहे. उद्धव ठाकरे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते आणि यावेळीच बोलताना त्यांनी महायुती सरकारातील भ्रष्ट मंत्र्यांवर टीका केलेली आहे. या मंत्र्यांवर पांघरून का घातलं जातंय, त्यांचे भ्रष्ट कारभार लपवले का जात आहेत असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. सरकारवर उद्धव ठाकरेंनी टीका केली. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही असं म्हटलेलं आहे. दरम्यान जगदीप धनखड कुठे गेले असा देखील प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.